सामनावीर निश्चितच ट्रॉफीज आपल्याकडे या निश्चितच जर पाहिलं तर स्पॉन्सर झालेले आहेत, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. आता होणारा मॅच आई गावदी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोडी वर्सेस ओम सागर ब्राह्मणगाव. सामन्याला सुरुवात होईल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरू होणारा मॅच ओम सागर ब्राह्मणगाव वर्सेस आई गावदी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोडी. सामन्याला मात्र सुरुवात होईल. गोलंदाज सचिन दळवी षटक क्रमांक 1 हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्यानंतर बॅटर आपण पाहतोय अजय वसावला अँड उत्तम झेंडा, हे दोन बॅटर आहेत ब्राह्मणगाव संघाकडून ओपनिंग करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय उत्तम झेंडा असेल स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज अजय वसावला असेल. दोन्ही संघाला ऑल द बेस्ट, दोन्ही संघाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यस, पंचांचा इशारा मात्र आलेला आहे. सचिन दळवी षटक क्रमांक 1 पहिलं हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. पॉवर प्लेचा षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चालू झालेला आहे. डावखुरा त्याचा फलंदाज उत्तम झेंडा पायचं कशा प्रकारे कामगिरी करेल, उत्तम कामगिरी करणं गरजेचं आहे. सचिन तयार. षटकातील पहिला चेंडू असेल. आता मात्र चेंडूला सरळ बॅटिंग चेंडूला ड्राईव्ह करत चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एकच धाव मिळेल. एका धावाने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे ओम सागर ब्राह्मणगाव या संघाचं. एका धावाने अकाउंट ओपन करतोय फलंदाज उत्तम झेंडा स्वतःचं. आता मात्र स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय अजय वसावला. स्ट्राईक एंडला आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने डेफिनेटली जर पाहिलं तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची डेफिनेट जर पाहिलं तर धावपळ थोडीशी उडालेली आहे. वारंवार बदल करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. चिंचोडी संघ आपण पाहतोय डेफिनेटली एक चांगला नामांकित संघ आहे. या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला एक चांगला उत्तम दर्जाचा संघ आहे. आई गावदेव स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा वर्सेस ओम सागर ब्राह्मणगाव या दोन संघा दरम्यान सामना मात्र चालू आहे. गोलंदाज सचिन गोलंदाजी ट्रॅकवर हायवे एंडने सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने. यस प्लीज, घाई करायची आहे, भरपूर वेळ वाया जातोय. आपण सहकार्य करा वेळेबद्दल. वेळ वाचवण्याचा प्रयत्न नक्कीच करा, हीच विनंती असेल दोन्ही संघाला. सचिन तयार. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला डिफेन्सिव्ह पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह करतोय. चेंडू जाईल मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. एका धावाने अजय स्वतःचा खाता उघडतोय. संघाची धावसंख्या पोहोचवते धावफलकावर 2 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या सावध आणि संत गतीने सुरुवात करण्याचा प्रयत्न आहे दोन्ही बॅटरचा पहिल्या षटकामध्ये. आता पाहायचं आहे स्ट्राईक एंडला उत्तम झेंडा डावखुरा हाताचा फलंदाज आहे. त्याच्या विरोधात जर पाहिलं तर ऑन साईडला डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत चिंचोडी संघाने. गोलंदाज सचिन तयार. फलंदाज उत्तम साडे. यावेळेस शॉर्ट पेच चेंडू. चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. यस, धन्यवाद डीजे. अतिशय चांगलं उत्तम गीत संगीत याचा पेशकश आपण जर पाहिलं तर महेंद्र पवार डीजे मॅन आहेत या स्पर्धेचे. त्यांच्या माध्यमातून चांगलं मनोरंजन केलं जातं या प्रेक्षकांचं. धावसंख्या धावफलकावर 6 धावा लागल्या गेलेल्या आहेत. सचिन हा गोलंदाज 3 चेंडू टाकून झालेल्या 3 चेंडूमध्ये 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. इकॉनॉमिकली चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. प्रत्येक चेंडूमध्ये 2 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल. फलंदाज उत्तम साडी. उत्तम आता मात्र चांगली बॅटिंग करताना दिसतोय. चांगला फटका त्याने एक्झिक्यूट केला होता मागच्या चेंडूमध्ये. षटकातील चौथा चेंडू असेल. गोलंदाज तयार. यावेळेस चांगला चेंडू अतिशय सुरेख डिलिव्हरी कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय सचिन मार्फत. चेंडू पळण्यात थोडासा उसळी घेतोय. सरळ विकेट किपर मंगेश याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू ची सांगता समाप्ती नोंद मात्र झालेली आहे. सचिन दळवी कमबॅक करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू टाकून झालेला आहे. 4 चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत 6 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. षटकातील 5वा चेंडू असेल. राईट आर्म राऊंड द विकेट सज्ज होईल उत्तम साडी. आता मात्र शॉर्ट पेच चेंडू. चेंडूला हुक केला. चेंडू जाईल
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. गावामध्ये 15 नोव्हेंबरला बिरसा गुरुवारी जन्मला. धन्यवाद डीजे. या षटकाराने संघाची धावसंख्या 12 वर पोहोचली गेलेली आहे. षटकातील शेवटचा बॉल असेल उत्तम साडी. यावेळेस चांगला फटका, चेंडू जाईल हवेमध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅक ऑफ द पॉइंटच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र प्रयत्न, चेंडू मात्र स्टॉप केलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि या 3 धावा मात्र कंप्लीट. या 3 धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 15 धावा लागले गेले आहेत. षटक संपलेलं आहे पहिलं. संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 15 धावा लागले गेलेल्या आहेत. आता मात्र उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये पाहायचा कोणता गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. मतलब आए थे सर वो रेंटल ली थी, तो आइडिया नहीं, पूछना पता करना पड़ेगा सर. हाँ अभी नवंबर महीने का सर बात हो रही है ना सर, देखना पड़ेगा सर किसका. अच्छा अच्छा चेक करता हूँ सर मैं, अभी तो पता आइडिया थोड़ा नहीं है. हाँ हाँ जी सर ठीक है. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरता कल्पेश सापटे हा गोलंदाज, जो संघाचा कर्णधार देखील आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड द विकेटने सुरुवात करेल या षटकाची. आता मात्र हलक्याच्या हाताने चेंडूला ड्राईव्ह करते. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट मिडॉन क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अतिशय चांगल्या प्रकारे या 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. अतिशय चांगलं तालमेल, चांगली कॉलिंग, चांगलं समन्वय आपण पाहतोय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये अजय अँड उत्तम हे 2 बॅटर आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून 2 धावा मात्र कंप्लीट केलेल्या आहेत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 17 धावा लागल्या गेल्या आहेत ऑन द बोर्ड. आता मात्र गोलंदाज कल्पेश, षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र सुंदर फटका, चेंडू जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. सरळ 4 धावांसाठी चौकार. गुरुवारी जन्मोनी न बिरसा आदिवासी क्रांतिकार झाला. यस धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फटकेबाजी उत्तम याच्या माध्यमातून केली जाते. धावसंख्या 21 विदाउट लॉस. षटक मार्गस्थ आहे दुसरं. गोलंदाज कल्पेश सापटे 2 चेंडू टाकून झालेल्या. षटकातील तिसरा चेंडू असेल कल्पेश टू उत्तम धेंडा. आता मात्र सुंदर गोलंदाजी अपील, आणि जर पाहिलं तर डेफिनेटली पंच मात्र अपील नाकारली गेलेली आहे पंचांच्या माध्यमातून. सुरेख चेंडूची हाताळणी. चेंडू जाईल मात्र निर्धाव. चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न कल्पेश मार्फत झालेला या चेंडूवरती. 3 चेंडूमध्ये 6 धावा तो खर्च करतोय. आता मात्र षटकातील चौथा चेंडू असेल फलंदाज उत्तम साडी. आता मात्र चांगला फटका, चेंडू जाईल ऑफ साईडच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या 23 धावा लागल्या गेलेल्या आहेत ऑन द बोर्ड. षटकातील 5वा चेंडू कल्पेश तयार उत्तम साडी. यावेळेस रिव्हर्स अडवून करण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद.
धन्यवाद डीजे. तर धावसंख्या झालेल्या धावफलकावरती 23 धावा झालेल्या आहेत. पहिला गडी बाद झालेला आहे. उत्तम हा फलंदाज बाद होऊन तंबूत परत होत्या. त्याच्या जाग्यावरती विकेश खरपडे हा फलंदाज नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. विकेश असेल स्ट्राईक एंडला. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न कल्पेश याच्या माध्यमातून झालेला आहे. पहिली विकेट डाऊन झालेली आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाची. उत्तम हा फलंदाज बाद झालेला आहे. चांगली बॅटिंग त्याने केली आपल्या संघाकरता. 22 धावा त्याने बनवलेल्या आहेत 10 चेंडूमध्ये. आता मात्र विकेश स्ट्राईक एंडला असेल. षटकातील शेवटचा चेंडू असेल. यावेळेस स्लोअर वनचा मारा गतीमध्ये परिवर्तन. चेंडूला कट केलाय. चेंडू जाईल शॉट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 24 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे. षटक संपलेलं आहे दुसरं. लाईट नव्हती. लाईट देणार नाही. लाईट गेले. डीजे लावलाय. काय बोलतो? यस धन्यवाद डीजे. तर आता मात्र नवीन गोलंदाज करण भगली षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. धावसंख्या 24 धावा. स्ट्राईक एंडला अजय वसावला. विकेश खरपडे असेल स्ट्राईक एंडला. करण षटकातील पहिला चेंडू असेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने. आता मात्र सुंदर फटका हवेमध्ये. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र या षटकाराने धावसंख्येला आकार. धावसंख्या 30 च्या घरामध्ये पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या आपण पाहतोय. करण हा गोलंदाज शॉर्ट पिच चेंडू त्याने हाताळला होता. त्या चेंडूला बॅकफुटवरती येऊन चेंडूला पंच करतोय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता मात्र आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू जाईल एका टप्प्याने बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. तर अतिशय सुंदर फलंदाजी विकेश याच्या माध्यमातून होताना दिसतंय. मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस तो पाडताना दिसतोय. एक चांगला बॅटर आहे ओमसागर ब्राह्मणगाव संघाचा. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप फाईनली एक बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय सुंदर फलंदाजी आपण पाहतोय विकेश. धावसंख्या 40 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शॉर्ट पिच चेंडूची हाताळणी करतोय वारंवार आणि त्या चेंडूवरती तुटून पडतोय बॅटर विकेश खरपडे. अतिशय सुंदर फलंदाजी. चांगले फटकेबाजी चोहो बाजूनी होताना दिसतंय. आता मात्र बॅटची चेंडू जाईल. पायचा आहे. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने सरळ. 4 धावांसाठी चौकार.
धन्यवाद डीजे. तर 4 चेंडूमध्ये एकंदरीत 20 धावा त्याने खर्च केलेले गोलंदाज करण भगली याने आणि संघाची धावसंख्या धावफलकावर आपण जर पाहिली तर 44-44 या आकड्यावर पोहोचली गेलेली आहे. अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ शिल्लक. करण तयार. षटकातील 5वा बॉल. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. चेंडू पडण्याचा थोडासा खाली राहिला गेला आणि सरळ विकेट किपर मंगेश याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची नोंद. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. लाईन टू लाईन, विकेट टू विकेट आणि जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाज करण याला. षटकातील शेवटचा बॉल. आता मात्र फटका तितकासा प्रॉमिसिंग नव्हता. चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. एक धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकअप आणि चेंडू होतोय फरार. मिळतील धावा या 4 चौकार. बारीक होती पोरी बारीक होती वाटेवर खेळत होती आता मोठी झाली आता मोठी झाली नवऱ्याची ताबीत गेली. धन्यवाद विजय. तर निश्चितच अजय डेफिनेटली जर पाहिलं तर अजय थोडेसे नाखुश दिसत आहेत चिंचोली संघांवरती. डेफिनेटली बॅकअप करण्यासाठी यामुळे जर पाहिलं दाखल झालेले आहेत आमच्या या कॉम्बॉक्समध्ये. अजय घरत एक चांगले क्रिकेटपटू आहेत परंतु थोडेसे नाराज दिसत आहेत आपल्या या संघांवरती. तर अजित यस तर नवीन गोलंदाज शैलेश. संघाची धावसंख्या धावफलकावर 48 धावा लागल्या गेलेल्या आहेत. शैलेश हा गोलंदाज. अंतिम षटक हाताळण्याकरता शैलेश शेलार हा गोलंदाज सज्ज होईल. धावसंख्या 48 धावा. शैलेश षटकातील पहिला चेंडू असेल. फलंदाज अजय साठे. यावेळेस चेंडूला ड्राईव्ह मध्ये चेंडू जाईल मिड ऑफ क्षेत्रामध्ये. चांगला क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त 1 धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. विकेश याला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न केला जातोय अजयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 49 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या इनिंगमध्ये शैलेश हा गोलंदाज. याला आता मात्र चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. जर समोरच्या संघाला कमीत कमी धावांमध्ये रोखायचं असेल तर डेफिनेटली चांगल्या लाईन लेनमध्ये गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू. शॉर्ट आर्म पुल. चेंडू जाईल लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर यानंतर होणारा सामना असेल जय गणेश गवलीपाडा वर्सेस अष्टविनायक पलाटपाडा. दोन्ही संघाचे कर्णधार या टॉस नंतर, या सामन्यानंतर निश्चित जर पाहिलं तर या षटकार नंतर डेफिनेटली तयार राहायचं आहे. आमच्या कॉम्बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये यायचं आहे या षटकारानंतर. आता मात्र चांगला फटका. चेंडूला हुक केला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक मोठा प्रहार. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. यस धन्यवाद डीजे. तर धावसंख्या धावफलकावर 61 धावा 61 लागल्या गेलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज शैलेश खराब गोलंदाजी करताना दिसतोय. 3 चेंडूमध्ये तब्बल 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत आणि उर्वरित 3 चेंडूमध्ये पाहायचं आहे कशा प्रकारची गोलंदाजी करेल हा गोलंदाज.
चांगली गोलंदाजी करावी लागेल शैलेश याला. षटकातील चौथा चेंडू असेल फलंदाज विकेशसाठी. विकेश असेल स्ट्राईक एंडला. यावेळेस फुल टॉस बॉल चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. आणि यावेळेस षटकारांची हॅट्रिक मात्र कंप्लीट केलेली आहे बॅटर विकेश याने. अतिशय सुंदर फलंदाजी, चांगली बॅटिंग करताना दिसतोय हा फलंदाज विकेश खरपडे. अतिशय चांगला स्टान्स आहे बॅटरचा. डेफिनेटली जर पाहिलं तर मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. आणि या जर पाहिलं तर डेफिनेटली षटकारांची तिकडी हॅट्रिक मात्र त्याने पेश केलेली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं तर 37 धावांवरती तो खेळतोय. 37 धावांवरती तो खेळतोय हा फलंदाज विकेश खरपडे. आता मात्र शॉर्ट पेच चेंडूला हुक केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. चांदण्या पुनवच्या रातीला येशील का सांग माझ्या साथीला. सोनेरी फुललेल्या थंडीमध्ये येऊन घेशील का मला मिठीला. चांदण्या पुनवच्या रातीला. धन्यवाद डीजे. तर निश्चितच 11 चेंडूमध्ये 49 धावांवरती तो खेळतोय विकेश खरपडे. अतिशय चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. आता मात्र संधी आहे विकेश याला. 5 षटकार जर मारले, 4 षटकार त्यांनी मारलेले आहेत. 5 षटकार जर मारले तर डेफिनेटली 15 टी शर्ट हे स्पॉन्सर दिले जातील ओमसागर ब्राह्मणगाव या संघाला. आता मात्र हवाई सफर आणि 15 टी शर्टवरती शिक्कामोर्तब मात्र केलेले आहे विकेश याने. चांगली फलंदाजी, 50 धावा कंप्लीट केलेल्या आहेत विकेश याने. बॅट दाखवून अभिवादन करायचं आहे प्रेक्षकांचं. डेफिनेटली जर पाहिलं तर अतिशय चांगली फलंदाजी आपण पाहतोय विकेश याच्या बॅटमधून. डेफिनेटली भरपूर धावा झालेल्या आहेत. 50 धावा त्याने कंप्लीट केलेल्या आहेत. नाबाद राहिला हा फलंदाज विकेश खरपडे. अतिशय सुपर बॅटिंग, जबरदस्त कामगिरी त्याच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 79 धावा झालेल्या आहेत. 80 धावांचं टार्गेट लक्ष्य असेल. 80 धावांचं टार्गेट. 55 धावा करून नाबाद राहिला हा बॅटर विकेश खरपडे. आणि 15 टी शर्ट या ठिकाणी जर पाहिले तर दिले जातील स्वराज स्पोर्टचे मालक आदरणीय सन्माननीय अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून. याची नोंद मात्र घ्यायची आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने. तर चला जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार प्लीज या. घाई करायची आहे. जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार, पलाटपाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. आकाश टोकरे या ठिकाणी जर पाहिलं तर दाखल झालेले आहेत. तर विनंती असेल जय गणेश गवळीपाडा संघाचा कर्णधार देखील आलेला आहे. तर आता आपण लगेच टॉस करणार आहोत. आपल्या आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते चेतन टोपले यांना विनंती असेल. सर अजित घरत, चला आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. अजित घरत यांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय आमच्या या टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला आपण पाहतोय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय जय गणेश गवळीपाडा. हे 2 संघ आहेत टॉस बॉक्समध्ये. अजित घरत उर्फ बाबू यांच्या शुभ हस्ते हा टॉस स्पिन केला जातोय. यस, अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आणि आपला निर्णय बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. तसेच जय गणेश गवळीपाडा या संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रण त्याने दिलेले आहे. तर दोन्ही संघांनी या मॅच नंतर तयार राहायचं आहे. आता सुरू असलेला मॅच हितेश गांगडा तसेच नयन गरासी यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल बॅटर विकेश खरपडे याला, ज्याने 55 धावा बनवलेल्या आहेत. नाबाद राहिला हा फलंदाज. डेफिनेटली बाबूदादा महाले. त्यानंतर आपण जर पाहिलं तर 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाईल. त्यानंतर अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून डेफिनेटली 15 टी शर्ट या ठिकाणी दिले जातील. याची नोंद घ्यायची आहे ओमसागर ब्राह्मणगाव या संघाने. आता मात्र दुसऱ्या डावाला सुरुवात या ठिकाणी होईल. तर प्लीज विनंती असेल क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. ओमसागर ब्राह्मणगाव संघाला विनंती असेल.
चिंचोडी एक चिंचोडी चिंचोडी कल्पेशचा ठेवू का हां ये रा चायला जमच भारी दिसते कल्पेश यो ना यो यो घे मंगेशजी गांगडा साहेबांना विनंती असेल आपल्या मान्यवर कक्षेत येऊन आपण आसनाचं व्हायचं आहे अशी आपणास विनंती करतोय. मंगेशजी गांगडा ग्रुप ग्रामपंचायत पवनचे माजी उपसरपंच आहेत, त्यांना विनंती असेल प्लीज आपण या आपल्या मान्यवर कक्षेत विराजमान व्हा आणि इथूनच या सामन्याचा आनंद मात्र घ्या. मंगेशजी गांगडा साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. तर चला दुसऱ्या डावाला सुरुवात. ओमसागर ब्राह्मणगाव वर्सेस आई गावदी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या दोन संघाच्या दरम्यान सामना मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. ओपनिंग पेयर्स कल्पेश सापटे अँड मंगेश भागले. त्यानंतर ब्राह्मणगाव संघाकडून षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता विकेश खरपडे हा गोलंदाज सज्ज होईल. हायवे एंड सुरुवात करेल या षटकाची विकेश खरपडे. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय कल्पेश सापटे. कल्पेश अँड मंगेश ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल चेंडूला फोर्स केला. चेंडू जाईल इन टू द गॅप बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर अतिशय चांगला फटका आपण जर पाहिलं तर ऑफ साईडच्या दिशेने एक्झिक्यूट केलेला आहे बॅटर कल्पेश याने. चौकाराने अकाउंट मात्र ओपन झालेलं आहे चिंचोडी संघाचं. विकेश पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होईल. षटकातील दुसरा बॉल असेल. आता मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे. ऑप्शनच्या खूपच बाहेर वाईड बॉलचा इशारा आलेला आहे. पंचांचा 1 धाव अवंतर मिळेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला एका धावाने धावफलक पुढे सरकले जाईल. 5 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहतोय. आई गावदी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे. आता आपण जर पाहिलं तर भरपूर धावा या बनवायच्या आहेत. हाणामारी करावी लागेल. षटकार आणि चौकाराने डील मात्र करावे लागेल. हवाई सफर या ठिकाणी जर पाहिलं तर करावे लागतील चिंचोडी या संघाला. आता मात्र शॉर्ट पिच चेंडू खेळाचा होता ऑफ साईडच्या दिशेने, परंतु बॅटची एज लागून सरळ आपण जर पाहिलं तर विकेट किपर एका टप्प्याने चेंडू कलेक्ट करतोय. चेंडू जाईल मात्र निर्धाव. धाव मात्र मिळणार नाहीये चिंचोडी या संघाला. विकेश खरपडे कमबॅक करण्याचा प्रयत्न तो करतोय. 2 चेंडू टाकून झालेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू असेल राईट आर्म ओव्हर विकेटने फलंदाज कल्पेश साडी. आता मात्र काय घडते मैदानाच्या आतमध्ये. ऑफ साईड द ऑफ स्टंप आपण जर पाहिलं तर येस, आता आपण जर पाहिलं तर रिव्ह्यू घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. ऑन फील्ड अंपायरचा डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बट आपण जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाचा निर्णय मात्र काय येईल हे पाहावं लागेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू मात्र गमावलेला आहे चिंचोडी या संघाने. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक विकेश मार्फत झालेला आहे पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या कायम आहे त्या फलकावर. आपण जर पाहिलं तर एकंदरीत 4 धावा. आता मात्र चांगला फटका चेंडूला टोलावलाय. 20 पण चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. तर या षटकाराने संघाची धावसंख्या आपण जर पाहिलं तर वेगाने पुढे सरकली जाईल. 11 या आकड्यावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या. ओव्हर पिच चेंडूची हाताळणी केली होती. रेंजमध्ये चेंडू टाकला होता गोलंदाज विकेश आणि त्या चेंडूला मात्र आपण जर पाहिलं तर टोला होतोय. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर सरळ 6 धावांसाठी षटकार. व्हॉलंटियर्स प्लीज आपण चेंडू पुरवायचे आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या धावफलकावर 11 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आणि 4 चेंडू एकंदरीत टाकून झालेले आहेत. विकेश खरपडे हा गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळतोय. आता मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकामध्ये. कल्पेश याला आता मात्र हात खुळे करावे लागतील कारण भरपूर धावा बनवायच्या आहेत. या दुसऱ्या इनिंगमध्ये सामना जिंकायचा असेल तर चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. उत्तम चांगली फलंदाजी करावी लागेल विकेश खरपडे. आता मात्र शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकातील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल प्लीज घाई करायची आहे, स्पीडअप करायचं आहे, वेळेबद्दल सहकार्य करा अशी विनंती असेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. विकेश तयार. षटकातील 5वा चेंडू असेल फलंदाज कल्पेश साठी. आता मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आपण जर पाहिलं तर 2 धावा या सहजरीतीने पूर्ण केलेल्या आहेत दोन्ही फलंदाजांनी. या 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाईल. 13 या अंकावरती पोहोचली गेलेली आहे धावसंख्या 13. अजून सुद्धा 1 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 13 धावा लागल्या गेलेल्या आहेत. अजून सुद्धा भरपूर धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी चिंचोडी पाटीलपाडा या संघाला. अजून मात्र मंगेश याला मात्र जर पाहिलं तर स्ट्राईक मात्र मिळाली नाहीये. मंगेश सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. त्याचा जर विचार केला तर नक्कीच त्याच्याच. आता मात्र बॅटची एज चेंडू जाईल शॉर्ट थडम्यांच्या दिशेने. 1 धाव मात्र कंप्लीट करतात दोन्ही फलंदाज. 1 धावाने धावफलक पुढे सरकली जाईल. 14 वर पोहोचली गेलेली आहे धावसंख्या आपण पाहते 14 धावा षटक संपलेल्या पहिलं. आता मात्र 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि पाहायचं आहे किती धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या संघाला याची माहिती आपल्यापर्यंत लगेच पोहोचली जाईल. 66 धावांची गरज असेल. 18 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. पाहिजे आता मात्र जर पाहिलं तर समीकरण बदललेलं आहे, कठीण झालेलं आहे. यावेळेस नवीन गोलंदाज विकी धिंडा हा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर स्ट्राईक एंडला असेल कल्पेश सापटे. कल्पेश हा बॅटर निश्चितच जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळालेले आहेत. एकंदरीत तो 13 या धावसंख्येमध्ये खेळतोय. आता मात्र विकी धिंडा हा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2 सांघिक 2 वैयक्तिक पहिले षटक हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे. विकी धिंडा हायवे एंडने सुरुवात करेल या षटकाची. 66 धावांची गरज असेल 18 चेंडूमध्ये. आव्हान भरपूर कठीण झालेलं आहे. गोलंदाज तयार. यावेळेस जर पाहिलं तर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय कल्पेशाच्या माध्यमातून. परंतु जर पाहिलं तर चेंडू पडण्याचा थोडंसं खाली राहतोय. स्किट करतोय गोलंदाज. चेंडू जर पाहिलं तर डेफिनेटली निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. एक पण जर पाहिलं तर चेंडू जाईल निर्धाव. डॉट बॉलची समाप्ती सांगता होताना दिसते मैदानाच्या आतमध्ये. विकी धिंडा सुरेख सुरुवात करतो या दुसऱ्या षटकामध्ये. वेगवान गोलंदाज आहे. षटकातील पुढील चेंडू असेल. आता मात्र सरळ फटका डाऊन दी ग्राउंड. चेंडू जाईल मात्र डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद अडीजे. तर या षटकाराने धावसंख्येचे आकार 20 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यावेळेस साडेवर बटणे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. 1 धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण त्याचाच फायदा उचललेला आहे दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावा मात्र कंप्लीट करतायत. या 2 धावाने संघाची धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे.
यावेळेस जर पाहिलं तर भरपूर धावा या बनवायच्या आहेत आणि जर पाहिलं तर मोठे फटके हे मारावेत लागतील दोन्ही फलंदाजांना. विकी षटकातील चौथा चेंडू असेल. आता मात्र बॅटची एज आणि फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतो ही स्पर्धा गावदी स्पोर्ट्स पोमन आयोजित आकाश स्मृती चषक 2025 हे शानदार आयोजन आपण पाहतोय. विकी षटकातील पुढील बॉल यावेळेस चेंडूला खोदून काढलाय. चेंडू जाईल लॉंग ऑनला. वन बाउन्स सीमा रेषा पार. हा आला एक दर्जेदार चौकार. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 26 वर पोचले गेलेले आहे. करण चौकाराने अकाउंट ओपन करतोय. आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू असेल. विकी तयार. षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता डेड बॉलचा इशारा मात्र आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. रनअपमध्ये चुकतोय आणि आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती. करण असेल स्ट्राईक एंडला फलंदाज. यावेळेस चांगला फटका. चेंडूला फोर्स केलाय. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. मिळतील धावा या 6 षटकार. धन्यवाद डीजे. तर आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 48 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आई गावदेवी स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा या संघाला 48 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामागे जर पाहिले तर 24 धावांची सरासरी अद्यावत करावी लागेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. चिंचोडी पाटीलपाडा या संघाला आपण जर पाहिलं तर काय कोणता नवीन गोलंदाज ब्राह्मणगाव संघाकडून सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅक वरती हे पाहणं गरजेचं आहे. 48 धावा डिफेंड करण्यासाठी पाहायचे कोणता नवीन गोलंदाज सज्ज होईल. हायवे एंडने या ठिकाणी सुरुवात करेल. ब्राह्मणगाव संघाकडून षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज उत्तम धिंडा. हा गोलंदाज ज्याने फलंदाजी करत असताना उत्तम कामगिरी केलेली आहे तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आहे. 48 धावा डिफेंड करण्यासाठी त्याच्या समोरील बॅटर आपण पाहतोय मंगेश फगली. हा देखील एक उत्तम क्वालिटीचा बॅटर आहे. पायीचा आहे एक चांगला बॅटर. एक चांगली मॅच पाहायला मिळेल इकडच्या प्रेक्षकांना दोन संघाच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाज उत्तम. षटकातील पहिला बॉल फलंदाज मंगेश साडे. आता मात्र खेळायचं होतं ऑन साईडला. सफल अँड क्रॉसमध्ये खेळून येऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु आपण जर पाहिलं तर फुटबॉल पाहायला मिळाले नाहीये. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज मंगेश बगले आणि तो बीट होतोय. निर्धाव चेंडूची नोंद. निर्धाव चेंडू टाकतोय हा गोलंदाज उत्तम. बीट होऊन काही चालणार नाहीये. फटके हे निश्चितच मारावेत लागतील. चांगल्या धावा या कन्वर्ट कराव्यात लागतील जर सामना जिंकायचा असेल तर चिंचोडी या संघाला. आता मात्र उत्तम तयार. रॉंग लनअपने षटकातील दुसरा चेंडू असेल. आता मात्र चांगला फटका चांगला कनेक्शन. चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांसाठी चौकार. महिन्याची झाली कार पालखी नाही अजून निघाली ना.
बोलवाल्या बोलवा फुलवाल्याला माझे आईची पालखी सजवाला बोलवा भगताला ऐसा अंगानु वारा खेळाला. धन्यवाद अडीजे. तर या चौकाराने संघाची धावसंख्या 38 वर 36 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 36 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 44 धावांची गरज असेल 10 चेंडूमध्ये. 10 चेंडू 44 धावांची गरज. मंगेश बगले याला आता मात्र चांगले फटके मारावे लागतील. गोलंदाज उत्तम तयार. षटकातील तिसरा चेंडू असेल. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय उत्तम याच्या माध्यमातून. अतिशय खराब फलंदाजी, खराब शॉट सिलेक्शन मंगेश याला पण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर खराब फटकेबाजी त्याच्या माध्यमातून होताना दिसतोय. एक चांगला बॅटर आहे परंतु जर पाहिलं तर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय परंतु जर पाहिलं तर बीट होतोय हा फलंदाज. यावेळेस फुल टॉस बॉल हवेमध्ये चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुरेख झेल आणि फलंदाज होईल बाद तो म्हणजे मंगेश भगले. बॅक टू द पवेलियन गॉन. तर यावेळेस जर पाहिलं तर मंगेसारखा फलंदाज बाद झालेला आहे. त्याच्यावरती जबाबदारी होती परंतु आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु जर पाहिलं तर एलिमिनेशन प्रॉपर झालं नव्हतं. टायमिंग खराब साधली होती फटक्यावरती आणि तो झेल देऊन बाद झालेला आहे. त्याच्या जाग्यावरती वैभव वसावले न्यू वॉटर इन झालाय. उत्तम दिंडा. आता मात्र सुरेख गोलंदाजी. चांगला कमबॅक उत्तम याच्या माध्यमातून झालेला आहे. फलंदाजाला मोठे फटके मारून देत नाहीये गोलंदाज उत्तम दिंडा. एक चांगला उत्तम दर्जाचा गोलंदाज आहे. आता मात्र 7 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 44 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. काय घडते काय बिघडते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक चांगला मॅच. आता मात्र चेंडूला ड्राईव्ह प्रति चेंडू जाईल अलॉंग द कार्पेट. मिडॉन क्षेत्रामध्ये विकेश आहे त्या ठिकाणी. सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल जास्त काही मिळणार नाहीये ही खात्री असेल बॅटरला. षटक संपलेलं आहे. तिसरा धावसंख्या धावफलकावर 37 धावा लागल्या गेलेल्या आहेत. आता मात्र 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि भरपूर धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी. 43 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. आई गावदी स्पोर्ट्स चिंचोडी पाटीलपाडा या संघाला भरपूर आव्हान मात्र कठीण झालेलं आहे. भरपूर खराब कामगिरी झालेली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये चिंचोडी संघाची कोणत्याही फलंदाजांनी चांगल्या प्रकारे बॅटिंग केली नाहीये. त्याचाच आपण जर पाहिलं तर परिणाम जाणवतोय त्यांच्या संघावरती. आता मात्र नवीन गोलंदाज मंगेश वळवी येतोय. मंगेश वळवी हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. त्याच्या विरोधात बॅटर आपण पाहतोय वैभव वसावले स्ट्राईक एंडला असेल. पहिलाच बॉल खेळायचा होता ऑन साइडच्या दिशेने. चेंडू जाईल कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव मात्र कंप्लीट. 22चा इशारा आलेला आहे. पंचांचा एक धाव मात्र अतिरिक्त मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. एका धावाने धावफलक 38 वर पोहोचली गेलेली आहे. धावसंख्या 38 धावा. आता मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. 42 धावांची गरज असेल. आव्हान थोडंसं कठीण झालेलं आहे चिंचोडी संघाच्या माध्यमातून. आता मात्र खराब शॉट सिलेक्शन, खराब फलंदाजी. चेंडू अंगाला अडतोय. धाव मात्र मिळणार नाहीये. चेंडू जाईल निर्धाव. 2 चेंडू टाकून झालेल्या 4 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. निगेटिव्ह बॉडी लँग्वेजने बॅटिंग करतोय चिंचोडीचा संघ. मंगेश षटकातील पुढील बॉल. यावेळेस चांगला फटका शॉटम पुल केला चेंडूला. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरळ 6 धावांसाठी षटकार.
धन्यवाद डीजे. तर नक्कीच जर पाहिलं तर षटकाराने पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज करण भागली. षटकाराने संघाची धावसंख्या 44. यावेळेस शॉट ऑन पोल, चेंडू जाईल फाईन लेगच्या दिशेने. एक धाव मात्र कंप्लीट. खराब क्षेत्ररक्षण, चेंडू होतोय फरार आणि या मिळतील धावा या 4. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान ग, साजने माझ्या बाया भूकल्यान. धन्यवाद डीजे. तर या चौकाराने धावसंख्या 48 वर पोहोचली गेलेली आहे. 4 चेंडू टाकून झालेले षटकातील 5वा चेंडू. आता मात्र मिस टाइम फटका. हवेमध्ये चेंडू, चेंडू पायस आहे, कुठे लँड होतोय. आणि एक धाव मात्र कंप्लीट. धावसंख्या 49. आता मात्र शेवटचा बॉल असेल. विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय ओमसागर ब्राह्मणगाव हा संघ. थोडंसं कमी पडतोय यावेळेस चिंचोडी पाटीलपाडा संघ. यावेळेस चेंडू जाईल निर्धाव आणि सामना मात्र विजयी होते तो म्हणजे ओमसागर ब्राह्मणगाव संघ. कॉंग्रॅच्युलेशन ब्राह्मणगाव संघ आणि हार्ड लक, टफ लक आई गावती स्पोर्ट चिंचोडी पाटीलपाडा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी विकेश खरपडे ठरतोय. 12 चेंडूमध्ये 55 धावांची खेळी केली. नाबाद राहिला हा फलंदाज आणि गोलंदाजी करत असताना चांगली प्रकारची गोलंदाजी त्याने केलेली आहे. तर तो ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी, सामन्याचा हिरो ज्यांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघाकरता, संघाला विजय संपादन करून दिलेला आहे. विकेश खरपडे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. विकेश यांनी यायचं आहे आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. चांगली कामगिरी राहिली त्याच्या माध्यमातून नाबाद राहिला हा फलंदाज विकेश खरपडे ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार.